धन्यवाद। माझे सहकारी पंकज भोयर जी, अपर मुख्य सचिव गृह श्रीमती मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते जी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती जी, श्री यशस्वी यादव, आमचे अपर मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय श्री लोकेश चंद्र, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कौस्तुभ धवसे, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले जावेद जाफरीजी, पंकज त्रिपाठीजी, मंगेश देसाईजी, सुनिधी चव्हाणजी, सोनाली बेंद्रेजी, शरद केळकरजी, समय रैनाजी, आशिष विद्यार्थीजी आणि सर्वच या संपूर्ण प्रकल्पामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली ते सर्व या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्र सायबरचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अत्यंत चांगला अवेअरनेस कॅम्पेन महाराष्ट्र सायबरने सुरू केला. कारण आपण सगळे लोक जाणतो की आज आपली डिजिटल आयडेंटिटी आणि सायबर प्रेझेन्स हाच खऱ्या अर्थानं मेनस्ट्रीमचा प्रेझेन्स झालेला आहे. ज्या पद्धतीनं आपण व्यवहार करतो, ज्या पद्धतीनं आपण मोबाईल्स वापरतो, ज्या पद्धतीनं वेगवेगळे पेमेंट गेटवेज आपण वापरतो, ज्या प्रकारचा कंटेंट आपण कन्झ्युम करतो, या सगळ्या गोष्टी जसं ईज ऑफ लिव्हिंग आणतात तसंच आपल्याला वल्नरेबल देखील बनवतात. आणि मगाशी जसं आपल्यापैकी काहींनी सांगितलं की एक कॉन्स्टंट कॉम्पिटिशन आहे की ज्याच्यामध्ये या वल्नरेबिलिटीजचा उपयोग करून वेगवेगळे तंत्रज्ञान तयार करून हे जे सायबर क्रिमिनल्स आहेत, फ्रॉडस्टर्स आहेत, हे आपल्यावर अटॅक करत असतात आणि त्यांच्यापेक्षा सुपिरियर टेक्निक वापरून आपल्याला ते थांबवावंही लागतं आणि त्यांना आपल्याला पकडावी लागतं. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे की या संपूर्ण सायबर क्राईममध्ये किंवा सायबर फ्रॉड्समध्ये वेळेत रिपोर्ट होणं आणि त्याच्यावर ॲक्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गोल्डन अवर किंवा गोल्डन टाईम हा आपण जर त्या ठिकाणी लूज केला तर हा जो काही पैसा असतो तो वेगवेगळ्या अकाउंट्समधनं ट्रान्सफर होऊन अनेक वेळा तर अशा देशामध्ये पार्क होतो की ज्या देशाशी आपला कुठलाही करार नाही आणि त्यामुळे तिथनं तो पैसा देखील परत आणता येत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर तो अवेअरनेस आहे. कारण लोकांच्या अज्ञानाचा फायदा हा सर्वात जास्त यात घेतला जातो. हे सगळे फ्रॉड जे आहेत ते अज्ञानाच्या माध्यमातून केले जातात. इनफॅक्ट वेन आय टोल्ड माय फेलो MLAs in assembly that in criminal justice system there is nothing like digital arrest. At least 40% of them did not know. 40% of them did not know. So the awareness at that level also was missing. And for a common man on a screen, if he sees somebody wearing a uniform, he's traumatized. And that's what they are using. आजही आपण बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण ऑन युअर रिंगटोन किंवा तुम्ही कोणालाही फोन लावला देर इज अ ॲड ऑफ डिजिटल अरेस्ट. एव्हरीवेअर ऑन द टेलिव्हिजन देर इज अ ॲड ऑफ डिजिटल अरेस्ट. स्टील एव्हरी डे somebody is getting cheated, somebody is feeling that they are digitally arrested and they are transferring money. खूप मोठ्या प्रमाणात हा अवेअरनेस कॅम्पेन आपल्याला करावा लागेल. आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं OTPचा फ्रॉड, वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं पार्सल आलेलं आहे आणि त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे, अशा पद्धतीचा फ्रॉड. I'll tell you that one very senior leader who is my colleague, he once telephoned me he was absolutely in a panicky and he said, okay, I've got a call from CBI and they say that I've done something fraud. I don't know what is happening. He said, it's a fraud. Just talk to Mr. Deven Bharati. And then he called Deven Bharati and Deven Bharati ji told him that it's absolute fraud and then
दे ट्रेस्ड इट बॅक. सो जस्ट लुक ॲट या लेवलच्या लोकांनाही जर ते फ्रॉडमध्ये अडकवू शकतात, तर जो कॉमन मॅन आहे, म्हणजे पु ल देशपांडे नेहमी असं म्हणायचे की सामान्य माणूस कसा असतो, तर तो पोस्टमन आला तर त्याचाही जो खाकी ड्रेस आहे तो पाहून चळाचळा कापतो. स्केअर्ड ऑफ अ पोस्टमन ऑल्सो, कॉमन मॅन. आणि त्याला जर अशा पद्धतीनं पोलीस आणि कधी पांढरे कपडे, कधी पोलिसांचे कपडे, कधी सीबीआय, कधी जज, अशा पद्धतीनं, आणि मोस्ट ऑफ देम घाबरल्यामुळे ते कधी कोणाला सांगत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एकच उपाय आहे, तो म्हणजे याला प्रिव्हेंट करणं. आणि प्रिव्हेंट करायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी सगळे जे अतिशय प्रथितयश असे आमचे कलावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी या मिशनमध्ये, या अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपली सहभागिता दिली. कारण यू आर द कम्युनिकेटर्स. एखादी गोष्ट मी सांगायची किंवा एखाद्या अधिकाऱ्याने सांगायची यापेक्षा तुम्ही सांगितली तर ती जास्त कम्युनिकेट होते. कारण दॅट इज युअर प्रोफेशन ऑल्सो. अँड मला असं वाटतं की यू हॅव दॅट आर्ट ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे एखाद्या ॲक्टरनी, एखाद्या गायिकेनी, गायकानी या गोष्टी सांगितल्या तर त्या अधिक लोकांपर्यंत पोहोचतात. त्याला मला असं वाटतं की एक अधिक मोठा रीच आहे, आणि त्या रीचमुळे अवेअरनेस जास्त चांगल्या पद्धतीनं तयार होतो. आणि म्हणूनच हा जो काही प्रयत्न आहे कम्युनिकेशनचा तो खूप चांगला आहे. जी फिल्म बनली आहे मी अजून बघितली नाही, मला सांगितलं 42 मिनिट्सची फिल्म आहे. आता आपण ग्लिम्स त्याचे बघितले, पण ज्यांनी बघितली त्यांनी सांगितलं की खूप सुंदर फिल्म झालेली आहे. आणि अशा पद्धतीच्या अनेक फिल्म्स, अनेक शॉर्ट फिल्म्स, खूप कंटेंट आपल्याला क्रिएट करावं लागेल. मला असं वाटतं की आत्ताचे जेवढे समाज माध्यम आहेत, जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, या सगळ्यांवरनं कम्युनिकेशन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. आणि निश्चितपणे एक अवेअरनेस जेव्हा तयार होईल त्यावेळी, कारण मी बघतो याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो, तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात. आणि मग त्यांचे 10-12% वर पैसे रिकवर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. आणि म्हणून लोकांमधलं भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा. आणि म्हणून हा जो 1930 नंबर आहे, हा जसा पूर्वी डायल 100 लोकांच्या डोक्यात बसला होता, आता तो 112 झाला आहे, तसा हा 1930 आजच्या सायबर युगामध्ये लोकांच्या डोक्यात बसला पाहिजे. आणि काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे. लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आलं पाहिजे. जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांची चर्चा करेल. सो लोकांना या नंबरवर फोन करायला भीती पण वाटली नाही पाहिजे आणि संकोचही वाटला नाही पाहिजे. की काय असेल तर आम्ही इथे विचारू शकतो काही, म्हणजे आम्ही इफ इट्स अ स्टुपिड क्वेश्चन देन ऑल्सो विल गेट अ आन्सर, देन ऑल्सो विल गेट अ रिप्लाय. अशा पद्धतीनं जर लोकांमध्ये हे आपण विश्वास तयार केला तर मला निश्चित वाटतं की अतिशय चांगलं काम आपण करू शकू. आज हा एक अतिशय रोबस्ट असा प्लॅटफॉर्म आपण तयार केलाय. रोज आपल्याला माहिती आहे की आपल्याकरता चॅलेंजेस वाढत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्याकरता नवीन चॅलेंजेस तयार केलेले आहेत. आज आपण पाहतो की जे कंटेंट आपण कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये कशाही पद्धतीनं ट्विकिंग करता येतं, कसेही आवाज त्यात तयार करता येतात, कोणाला काही आवाज देता येतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना समोर जायचं असेल तर आपल्याला अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे जो आपण या माध्यमातून करतो. म्हणून मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपलं जे महासायबर आहे, महासायबर हे खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आपले DG साहेब आणि PCS होम ज्यांच्या अंतर्गत हे काम चालतं त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि भविष्यात देखील आपल्या सर्वांचं जी काही मदत आहे, जी साथ आहे आणि जे सहकार्य आहे ते असंच लाभत राहील. आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण अवेअरनेस क्रिएट करू हा विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.